अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो, तुमचे स्वागत आहे माझ्या चॅनलवर. सर्वांचे कल्याण हो ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, या दिव्य संदेशापर्यंत आला आहेस तर स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज. म्हणूनच स्वामी भक्तांनो, हा स्वामी माऊलींचा दिव्य संदेश दुर्लक्ष करू नका. तुम्ही खूप भाग्यशाली बाळ आहात. म्हणूनच तुमच्या समोर स्वामी माऊलींनी या संदेशाचे माध्यम करून तुम्हाला काहीतरी शुभ संकेत देण्यासाठीच तुमच्या समोर स्वामी माऊली आले आहेत. तेव्हा हा संदेश शांत मनाने, एकाग्र मनाने, दुर्लक्ष न करता शेवटपर्यंत ऐका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, संघर्षातून बाहेर आला आहेस. खूप संकटांचा सामना आजपर्यंत केला आहेस. खूप शत्रुपीडा सहन केल्या आहेस. खूप दुःख पाहिले आहेस. पण आता यापुढे सुखाच्या दिवसांसाठी, आनंदाच्या बातमीसाठी, वैभवासाठी, सर्व काही सुखासाठी तयार हो. हो बाळा, तू सत्य ऐकत आहेस. कारण तुझ्या मार्गात स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद कार्य करत आहेत. तुझ्या पाठीशी ही ब्रह्मांडाची शक्ती आता निरंतर उभी आहे. बाळा, कधीही स्वतःला एकटे समजू नको. खूप काही त्रास सहन करत आहेस, पण तरीही आमच्या निरपेक्ष भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाहीस. निरंतर तुझ्या मुखामध्ये आमचे अखंड नामस्मरण सुरू आहे, पण तुझ्या हृदयामध्ये दुःखाचा निरंतर साठा आहे. तुझ्या मनामध्ये ते निरंतर विचार, नकारात्मक विचार आणि सर्व काही काळजीचे विचार आहेत. बाळा, या क्षणापासून या सर्वांमधून मुक्त होण्यासाठीच तुला स्वामी माऊली काहीतरी देण्यासाठीच या संदेशाचे माध्यम करून तुझ्या समोर आली आहे. तेव्हा बाळा, स्वामी माऊली आज्ञा समजून हा दिव्य संदेश, चमत्कारिक संदेश शेवटपर्यंत स्वीकार कर. शांत मनाने शेवटपर्यंत ऐक. कारण बाळा, तुझ्या समोर हा संदेश येणे म्हणजे तुझ्या खूप भाग्याचे मोठे लक्षण आहे. आणि असे संदेश कोणासमोरही येत नाही. म्हणूनच स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समज. स्वामी भक्तांनो, तुम्हीही स्वतःला खूप खूप भाग्यशाली बाळ समजा आणि या संदेशाचा स्वीकार करा. स्वामी माऊलींना कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली, मी हा संदेश स्वीकार करत आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, आता उंच भरारी घेण्यासाठी तयार हो. कारण तुला उंचावण्यासाठीच स्वामी माऊलीने या संदेशाचे नियोजन केले आहे असे समज. कारण आजपर्यंत ज्या गोष्टींमध्ये तू खूप काही प्रयत्न करूनही तुझ्या मनासारखे तुला यश प्राप्त नाही झाले. पण बाळा, यापुढे सर्व काही अशक्य ते शक्य घडणार आहे. तू सत्य ऐकत आहेस. कारण तुझ्या जीवनामध्ये, तुझ्या प्रत्येक कार्यामध्ये तुझ्या याच जवळच्या लोकांनी, याच नकारार्थी लोकांनी, याच तुझ्या शत्रूंनी खूप वेळा तुला मागे खेचण्याचा प्रयत्न केला आहे. पण बाळा, त्या सर्वांमध्ये ते अपयशी ठरले आहेत. कारण त्यांना माहीत नाही तुझ्या पाठीशी कोणती शक्ती उभी आहे. आता त्यांना समजून येईल की कितीही प्रयत्न करूनही ते तुझे काहीही नुकसान करू शकले नाही. कितीही तुला रडवण्याचा प्रयत्न करूनही तुझ्या डोळ्यामधून ते अश्रू वाहू शकले नाही. खूप काही तुझा अपमान करूनही तू कधीही अपमानित झाला नाही. आता त्यांना समजेल की याचे कारण काय आहे. फक्त तुझ्या पाठीशी ही ब्रह्मांडाची शक्ती उभी आहे. स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद तुझे निरंतर रक्षण करत आहेत आणि हेच तुझे रक्षा कवच तुझ्या शत्रूंना नेहमी हरवत आले आहेत. बाळा, चिंता करू नको. आता चिंता कर तुझ्या त्या खूप मोठ्या स्वप्नांची. चिंता कर तुझ्या जीवनामध्ये येणाऱ्या खूप मोठ्या आनंदाच्या बातमीची. कारण जे काही तू तुझ्या कुटुंबासाठी, तुझ्या मुलांसाठी स्वप्न पाहिले आहेस बाळा, ते आता स्वप्न सत्यात उतरण्याची शुभ वेळ जवळ आली आहे. तू सत्य ऐकत आहेस. कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाने आजपर्यंत खूप काही कष्ट केले आहेत आणि या सर्वांची चीज होण्याची शुभ वेळ तुझ्या मार्गात आहे. स्वामी माऊलींचे दिव्य आशीर्वाद तुझ्यासाठीच
कार्य करत आहेत. बाळा, आमच्यावरती विश्वास आहे ना? मग हाच विश्वास कधीही कोणत्याही परिस्थितीत, कितीही बिकट परिस्थिती येऊ, कितीही तुझ्या आयुष्यामध्ये दुःख संकटे असो, कितीही मोठी शत्रू पीडा असो, पण बाळा, कोणत्याही परिस्थितीत जर तुझा आमच्यावरचा विश्वास ढळू दिला नाहीस तर तुझ्यासाठी स्वामी माऊली काहीही अशक्य ते शक्य करून दाखवणार आहेत. कारण बाळा, आजपर्यंत तुझे ते अश्रू आम्ही जवळून पाहिले आहे. तुझे सर्व काही दुःख आम्ही जाणले आहे. पण हे सर्व करूनही तू आमच्या भक्तीमध्ये कधीही अंतर दिले नाही. आमच्यावरचा दिव्य आणि पवित्र विश्वास कधीही ढळू दिला नाही. बाळा, तुला माहीत आहे, संकटे कितीही मोठी असो, शत्रुपीडा कितीही मोठी असो, तुझ्या जीवनातील संघर्ष कितीही मोठा असो, पण जर तुझ्या पाठीशी ही स्वामी आई खंबीर उभी आहे तर तुला कोणालाही घाबरण्याची गरज नाही. म्हणूनच बाळा, तुझ्या समोर आम्ही या दिव्य संदेशांचे नियोजन करत असतो. कारण हे दिव्य संदेश तुझे जीवन बदलण्यासाठीच तुझ्या जीवनामध्ये प्रवेश करत असतात. तुझ्या दुःखी मनाला फुंकर घालण्यासाठीच या दिव्य संदेशांचे स्वामी माऊलींचे नियोजन असते. कारण माझ्या स्वामीप्रिय बाळाला या संघर्षामधून, या दुःखामधून, त्याच्या पाठीमागे लागलेल्या पणवतीमधून आणि खूप काही आर्थिक चिंतेतून बाहेर काढण्यासाठीच स्वामी माऊलींनी केलेले हे दिव्य नियोजन तुझ्यासाठीच आहे. बाळा, दुर्लक्ष करू नको. कारण माझा स्वामीप्रिय बाळ उंचावलेला स्वामी माऊलींना पाहावयाच आहे, आनंदी झालेला पाहावयाच आहे. तुझ्या जीवनातील कोणतेही दुःख, निराशा आणि तुझ्या मनातील सर्व काही नकारात्मक विचार नाहीसे करण्यासाठीच स्वामी माऊलींचे हे दिव्य संदेश तुझ्या समोर वारंवार येत असतात. बाळा, हे शुभ संकेत वेळीच ओळखण्याचा प्रयत्न कर. कारण तुझ्या समोर काही अशा उत्तम संधी येत असतात. त्या संधी वेळीच ओळखून त्या संधींचे सोने करायला विसरू नको. कारण बाळा, आजपर्यंत खूप काही गमावले आहेस. खूप काही या शत्रूंमुळे तुला मनस्ताप झाला आहे. खूप काही तुझ्या आयुष्यातून अशा गोष्टी निघून गेल्या आहेत ज्या खूप प्रयत्नाने तू प्राप्त केल्या आहेस. पण यापुढे नाही. यापुढे सर्व काही तुझ्या मनासारखेच होणार आहे. तुझ्या मनातील ती खूप मोठी इच्छा, खूप दिवसांपासूनची जी अपुरी आहे, ती पूर्ण होण्याची शुभ वेळ तुझ्या मार्गात आहे. तेव्हा बाळा, चिंता करण्याची गरज नाही. कारण स्वामी माऊलींचे हे दिव्य संदेश तुझ्या जीवनामध्ये आता सर्व काही अद्भुत चमत्कार घडवणार आहेत. आणि या चमत्कारासाठी माझा स्वामीप्रिय बाळ तयार आहे का? स्वामी भक्तांनो, तुम्हीही हे दिव्य चमत्कार घेण्यासाठी तयार असाल तर कमेंट बॉक्समध्ये होय स्वामी माऊली अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. स्वामी माऊली म्हणतात, बाळा, जेव्हा जेव्हा तुझ्या आयुष्यामध्ये दुःखाचे डोंगर आले, खूप काही शत्रुपीडा तुझ्या पाठीमागे लागलेल्या होत्या, खूप काही दुःखांमधून तू स्वतःला एकटे समजलेस, पण त्या क्षणी तुला माहीत नाही या सर्वांमधून अलगद बाहेर काढणारी ही एकमेव शक्ती तुझ्या पाठीशी निरंतर उभी असते आणि ती म्हणजे स्वामी माऊलींची शक्ती. हो बाळा, ही जर ब्रह्मांडाची शक्ती निरंतर तुझ्या सोबत आहे तर कोणत्याही संकटांना का घाबरण्याची गरज आहे. आता यापुढे कोणतेही नकारात्मक विचार मनामध्ये ठेवू नको. या क्षणापासून हा संदेश ऐकल्यानंतर सकारात्मक विचाराने प्रत्येक कृतीला जोड दे. प्रत्येक कृती चांगल्या आनंदी विचाराने करायला सुरुवात कर आणि मग पहा, त्यामध्ये तुला मनासारखे यश प्राप्त नाही झाले तर सांग. बाळा, तू हे सर्व काही सत्य ऐकत आहे. कारण स्वामी माऊलींनी या दिव्य संदेशाचे नियोजन याचसाठी तुझ्या समोर केले आहे. म्हणूनच स्वतःला भाग्यशाली बाळ समज आणि या स्वामी माऊलींच्या संदेशाचा मनापासून स्वीकार कर आणि हे सर्व काही संदेश, हे सर्व काही सुंदर मार्गदर्शन यानंतर आचरणात आणण्याचा प्रयत्न कर. हम गया नहीं, जिंदा है या माझ्या अभिवचनावरती जर माझा स्वामीप्रिय बाळ चालत आहे तर त्याच्यासाठी अशक्य ते शक्य सर्व काही घडणार आहे. बाळा, जेव्हा जेव्हा तुम्हाला असे वाटत असेल स्वामी माऊली
माझ्या पाठीशी उभे आहे का? तर तेव्हा तेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये काही नकारात्मक गोष्टींचा तुम्ही सामना करत असाल, काही शत्रुपीडा तुम्ही सहन करत असाल आणि त्यामधून अलगद तुम्हाला खेचून आणणारे म्हणजे फक्त स्वामी माऊली आहेत, हे या क्षणी ओळखायला शिका. जेव्हा जेव्हा तुम्हाला असे अनुभव येतील तेव्हा तेव्हा समजून जा की स्वामी माऊलींनी तुम्हाला प्रत्येक वेळी साथ दिली आहे. प्रत्येक वेळी स्वामी माऊलींचे शुभ आशीर्वाद तुमच्या जीवनामध्ये चमत्कार घडवत आहेत. हो बाळा, कधीही यापुढे स्वतःला एकटे समजू नको. तू निरंतर आमची भक्ती करत आहेस. आम्ही सर्व काही तुझे दुःख पाहत आहे. तू दुःख सहन करूनही तुझ्या जीवनामध्ये, तुझ्या कुटुंबामध्ये खूप काही संकटे झेलूनही आमच्या भक्तीमध्ये माझ्या स्वामीप्रिय बाळाने कधीही अंतर दिले नाही. बाळा, याच तुझ्या भक्तीवरती स्वामी माऊली खूप प्रसन्न आहे. म्हणूनच तू न मागताही तुला सर्व काही देण्यासाठीच या संदेशाचे नियोजन केले आहे. हे आनंदाने स्वीकार कर, कारण यानंतर तुझ्या जीवनातील ते सर्व काही कठीण आणि तुला नको असलेले आणि तुझ्या आयुष्यातील ते सर्व काही शत्रू आम्ही दूर करण्यासाठी चाललो आहोत. बाळा, आता आनंदाची बातमी, आता वैभवाचे दिवस, सुखाचे दिवस आणि त्या सर्व काही आर्थिक चिंता संपुष्टात येणार आहेत. तुझ्या जीवनामध्ये फक्त ते सुखाचे, आनंदाचे आणि वैभवाचे दिवस घेण्यास तयार राहा. कारण आजपर्यंत जे काही गमावले आहेस, मग ते तुझे सुख असेल, तुझे स्वप्न असेल, तुझे एखादे नियोजन असेल, तू हाती घेतलेले एखादे कार्य जे या शत्रूंनी खराब केलेले असेल, सर्व काही बाळा तुला प्राप्त करून देण्यासाठीच स्वामी माऊलींनी या दिव्य संदेशाचे नियोजन केले आहे. तेव्हा चिंता करू नको. जर माझे शुभ आशीर्वाद तुझ्यासाठीच कार्य करत आहेत, तर आता अशक्य ते शक्य सर्व काही घडणार आहे. बाळा, तुला उंचावण्यासाठी स्वामी माऊलींचे हे नियोजन आहे. तुला खूप काही या समाजामध्ये मान, प्रतिष्ठा देण्यासाठीच स्वामी माऊलींनी हे नियोजन केले आहे. आता तुझी प्रगती कोणीही रोखू शकत नाही. तुला पुढे जाण्यावाचून, तुला सर्व काही यश प्राप्त देण्यावाचून कोणीही रोखू शकत नाही. बाळा, या शत्रूने खूप काही तुझ्या कार्यांमध्ये बाधा आणण्याचा प्रयत्न केला आहे. खूप काही नकारात्मक विचार तुझ्या जीवनामध्ये आणण्याचा प्रयत्न केला आहे. तुला खूप काही चांगल्या कार्यांपासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला आहे. पण बाळा, एकच गोष्ट लक्षात ठेव, आणि ती म्हणजे तुझ्या मनामध्ये जर आत्मविश्वास खंबीर आहे, तुझा संयम खंबीर आहे आणि तुझा आमच्यावरचा विश्वास अखंड निरंतर आहे, खंबीर आहे, तर बाळा तुझ्यासाठी आता काहीही अशक्य नाही. सर्व काही शक्य करून दाखवणारे शुभ आशीर्वाद तुझ्या मार्गात आहेत. तेव्हा आता वेळ घालवू नकोस. स्वतःला वेळ देण्यास सुरुवात कर. स्वतःला घडवण्यास सुरुवात कर. आजपर्यंत या नकारात्मक लोकांकडे लक्ष देऊन खूप काही नुकसान करून झाले आहे. आता या नुकसानाची भरपाई करण्यास तयार हो. कारण या लोकांकडे लक्ष देऊन तुझे स्वतःचे भविष्य तू खराब करून घेतले आहेस. पण यापुढे नाही. यापुढे तुला स्वतःला घडवायचे आहे. तुझे सुंदर जीवन तुला घडवायचे आहे. बाळा, हे सर्व काही आता तुझ्या हाती आहे. कारण तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. जसे यापुढे तू तुझे जीवन घडवशील तसे ते घडत जाणार आहे. जर नकारात्मक विचाराने सुरुवात करशील तर तसेच तुझे जीवन घडत जाईल. आणि हेच जर सकारात्मक आणि चांगल्या विचाराने काही कृती करण्यास सुरुवात करशील, तुझ्या जीवनामध्ये या सर्व काही सकारात्मक कृती अंमलात आणशील, तर तुझे जीवन बदलण्यास सुरुवात होईल. ते चमत्कार आकर्षित करशील. आणि म्हणूनच हा दिव्य चमत्कारिक पवित्र संदेश दुर्लक्ष करू नको. स्वामी भक्तांनो, तुम्ही हा संदेश दुर्लक्ष करू नका. शेवटपर्यंत शांत मनाने हा संदेश मी ऐकत आहे अशी कमेंट करा आणि आपल्या स्वामी माऊलींच्या नामाचा जयघोष करायला विसरू नका. ज्याला गरज असेल त्याला हे सुंदर मार्गदर्शन, त्याला हा दिव्य संदेश शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊली तुमचे कल्याण करतील. यानंतर स्वामी माऊलींचा दिव्य चमत्कारिक मंत्र तुमच्या कानावरती निरंतर पडणार आहे. जो कोणी स्वामीप्रिय बाळ हा मंत्र ऐकत राहील, त्याच्या जीवनातील सर्व काही शत्रुपीडा, पणवती, आर्थिक चिंता सर्व काही संपुष्टात येणार आहे.
त्याचे जीवन चमत्काराने स्वामी माऊलींच्या दिव्य आशीर्वादाने भरून जाणार आहे. तेव्हा हा मंत्र शांत मनाने शेवटपर्यंत ऐकत राहा. ओम स्वामी समर्थाय नमः. 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 ओम स्वामी समर्थाय नमः.
स्वामी समर्थाय नमः. ओम 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 स्वामी